जीवनामध्ये रंगाची विविधता आहे, उधळण आहे. सगळे रंग तुमच्या तेव्हाच उपयोगाला येणार आहे, तुम्ही तेव्हाच त्याचा फायदा घेऊ शकणार आहे, तुम्ही तेव्हाच चांगलं चित्र रंगवू शकणार आहे जेव्हा तुमचा कॅनव्हास जो आहे तो कोरा असेल. जीवनाचा जो कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासवरती तुम्हाला रंग जर उधळायचे असतील आणि रेखाटायचे असतील तर तुम्हाला तो कॅनव्हास कोरा ठेवावा लागेल. आज मनुष्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे का कोणी येतं त्याचा कॅनव्हासवर चिरखोड्या ओढत. मी कसा असं जर तुम्ही म्हटले आणि तुम्ही जर डोळे बंद केले, तुम्ही जर आनंदी असाल तर तुम्हाला आनंदी आठवता, दुःखी असाल तर तुम्हाला दुःखी आठवता, वैतागलेले असाल तर वैतागलेले आठवता. तसं दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आहे, समोरचा आम्हाला तसा दिसत नाही जसा तो आहे, आम्हाला तो तसा दिसतो ज्या रंगाच्या चष्मेने आम्ही बघतो. आम्ही स्वतः जर आनंदी असू तर आम्हाला इथं असलेला प्रत्येक जणामधला आनंदच दिसतो. आम्ही दुःखी असू तर आम्हाला प्रत्येकातलं दुःखच दिसतं. आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, जग जसं आहे तसंच आहे, जगातली रंग कधी बदललेले नाही. आमचा कॅनव्हास खराब झालेला आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. जसा रंग येईल तसा मी स्वतःला रंगवेल. असं कधी शक्य होईल जेव्हा स्वतःचा कुठलाच रंग नसेल. तुम्हाला जर संगीताचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या आतमध्ये काय व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल. बाहेरच्या गोंगाटापेक्षा सगळ्यात भयंकर कुठला गोंगाट आहे, आतला गोंगाट आहे. आणि आज मनुष्य बाहेरच्या गोंगाटापेक्षा बाहेरच्या ध्वनी प्रदूषणाने तो जास्त ग्रसित नाहीये, तो आतल्या विचाराच्या प्रदूषणाने जास्त ग्रसित आहे. या चराचरामधली प्रत्येक गोष्ट बोलते. ऐकण्याचे कान तुमच्याकडे असले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये रंग कसले व भावांचे रंग आहे. कोणाकडे प्रेमाचा भाव असेल, कोणाकडे द्वेषाचा भाव असेल, कोणाकडे चैतन्य असेल, उत्साही असेल. जीवनाच्या बाबतीमध्ये एवढी सुंदरता आहे, तुम्ही काही सेकंदामध्ये तुमचा कॅनव्हास साफ करू शकता. तुम्ही कागदाचा कॅनव्हास नाही साफ करू शकत, कापडाचा नाही साफ करू शकत, पहिल्यासारखं होऊच शकत नाही. परंतु मनुष्याच्या बाबतीमध्ये ही सुंदरता आहे की तो त्याचा कॅनव्हास एका सेकंदामध्ये साफ करू शकतो. का? कारण त्याचा जो कॅनव्हास आहे तो आत्म्याचा आहे. आणि तुम्ही जर निष्काम कर्म करायला लागले आणि तुमचं जर सगळं जीवन जर सेवेमध्ये जर गुंतून जायला लागलं तर तुमच्या कॅनव्हासवरती सुंदर रंग उमटतात. तुम्ही कोणतीही क्रिया लोकांना दाखवण्यासाठी करता आणि कोणती क्रिया तुम्ही आनंदाने करता, जी आनंदाने करता ते आनंदाचे भाव उमटवते आणि जी जबाबदारीने मजबुरीने करता त्यांनी सगळे विकृत भाव उत्पन्न होते. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचा कॅनव्हास नेहमी स्वच्छ राहील, त्याच्यावरती सुंदर सुंदर रंगांची उधळण होईल आणि आमचं मन नेहमी शांत राहील की प्रकृतीचा जो संगीत आहे ते संगीत आम्हाला ऐकायला मिळेल. तुमचं जीवन शांत असलं ना तर जे संगीत जसं आहे तसं तुम्हाला लक्षात येईल. पाण्याच्या जशा लाटा असतात तसं जर तुम्ही पोहायला शिकले तर पोहणं काय होतं, एक खेळ होऊन जातो. तसं जीवनाच्या प्रकृतीच्या ज्या काही लहरी, त्या लहरींवर तुम्ही स्वार व्हायला जर शिकले ना तर तुमच्यासाठी ती एक अमेझिंग राईड होऊन जाते. जीवन एक अतिशय सुंदर प्रवास होऊन जातो. मित्र हो, मनुष्य आपल्या जीवनामध्ये विविध रंग भरण्याचा प्रयत्न करतो. मग ते रंग त्याच्या सुखदुःखांचे असतील, भावभावनांचे असतील किंवा त्यांनी कमावलेल्या सत्ता संपत्ती पदाचे असतील. एखादी स्त्री विधवा होते तेव्हा पूर्वीच्या काळी तिला सफेद रंगाची साडी घालण्याचा आग्रह असायचा, तशी परंपरा होती. तिला कपाळावर कुंकू लावू देत नसायचे. या प्रथांच्या माध्यमातून काहीतरी संदेश देण्याची पद्धती होती. तिच्या आयुष्यामधले सर्व रंग निघून गेले आणि म्हणून फक्त पांढरा रंग राहिला. जर आणखी खोलात गेलं त्याची दुसरी बाजू पण आहे, सफेद रंग आहे म्हणजे सगळे रंग सामावलेले आहे, पण तरीसुद्धा त्या रंगांपासून काय आहे, मुक्त आहे. आपल्याला जर एकच रंग जर दिला तर आपल्याला काही वेळाने त्याचा कंटाळा यायला लागतो. पण जर रंगी बेरंगी जर गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या तर मग आपल्याला त्याच्यामध्ये मन रमतं. आणि ह्या मनाला रमवण्यासाठी प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न करतो. आणि ते रंग भरत असताना त्याच्या जीवनामध्ये सुख येतात, दुःख येतात, कष्ट येतात, कधी आराम येतो, कधी सन्मान मिळतो, कधी अपमान मिळतो. आणि ह्या सर्व कृतींमधून
तो आपला रंग भरण्याचा प्रयत्न जो आहे तो कमी करत नाही, तो करत राहतो. परंतु शेवटी ज्यावेळेस तो मागे वळून बघतो तर त्यांनी रंगवलेलं हे जे जीवन आहे ते बघून त्याला पश्चाताप होतो की माझ्या जीवनामध्ये जे रंग भरण्याचा मी प्रयत्न करतोय ते रंग तर रंगलेच नाही. जसं लग्नामध्ये जर मेहंदी लावली तर असं म्हणतात की नवऱ्याचं नवरीवर किंवा नवरीचं नवऱ्यावर जर प्रेम असेल तर मेहंदी जास्त रंगते असं म्हणतात. त्याच्यामध्ये किती सत्यता आहे हे महत्त्वाचं नाही, पण त्याच्यामधून बोध जो मिळतो की रंगांचं खुलणं हे जीवनाच्या खुलण्याशी संदर्भित आहे. जीवन खुललं की नाही हे आम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर पाहून सांगू शकतो, याचं जीवन किती खुललेलं आहे आणि याचं जीवन किती उदास आहे हे त्याच्या चेहऱ्यावरच्या रंगांवरून बोलतो. आपण माणसं सहज बोलतात. समजा एखाद्याची जर गुन्हा पकडला, चोरी पकडलीत तर आपण म्हणतो तुझ्या चेहऱ्यावरचे रंग का बरं उडाले? म्हणजे चेहऱ्यावर रंग असतात का? हो, चेहऱ्यावर आनंदाचे, वात्सल्याचे, करुणेचे, मैत्रीचे, प्रेमाचे रंग असतात. प्रेम एक आहे पण त्याचे रंग कितीतरी वेगळे आहे. जसं नातं असेल तसं त्याचा रंग असतो वेगळा. स्त्री आणि पुरुषांमधलं प्रेम एकच नसतं. जसं बाप आणि मुलगीमध्ये, भाऊ आणि बहिणीमध्ये, पती आणि पत्नीमध्ये, मित्र आणि मैत्रिणीमध्ये, विविध भूमिकांमध्ये तिचं जे रूप आहे, जे रंग आहे तो वेगळा आहे. आई आणि मुलामध्ये तर आणखीनच वेगळा आहे. म्हणजे स्त्रीचा जो भाव आहे तो भाव जसा बदलतो तसं त्या प्रेमाचं रंग आणि रूप बदलतं. आपण जसं गुलाबाचं वर्णन करतो की प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गुलाबी रंगाचं प्रेम असतं, तसं आई आणि मुलामध्ये करुणेच्या रंगाचं, ममतेचं प्रेम असतं. मग तुम्ही हिरव्या रंगाने दाखवू शकता. मित्रामधलं प्रेम हे बदलणाऱ्या रंगाचं असतं. म्हणजे जीवनामध्ये रंगाची विविधता आहे, उधळण आहे. आणि म्हणूनच कदाचित आम्ही रंगपंचमी साजरी करतो. रंगपंचमी साजरी करणं याचा अर्थ असा की आमच्या जीवनामध्ये विविध प्रकारचे रंग आहे. परंतु सद्गुरू असं म्हणता हे सगळे रंग तुमच्या तेव्हाच उपयोगाला येणारे, तुम्ही तेव्हाच त्याचा फायदा घेऊ शकणारे, तुम्ही तेव्हाच चांगलं चित्र रंगू शकणारे जेव्हा तुमचा कॅनव्हास जो आहे तो कोरा असेल. ज्याच्यावर तुम्ही चित्र रेखाटता तो जो कॅनव्हास आहे, जीवनाचा जो कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासवरती तुम्हाला जर उधळायचे असतील आणि रेखाटायचे असतील तर तुम्हाला तो कॅनव्हास कोरा ठेवावा लागेल. आज मनुष्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे का कोणी येतं त्याचा कॅनव्हासवर चिरखोड्या ओढत. तुम्ही असं सांगू शकता की तुमच्या अंतःकरणामध्ये जे भाव आहे, ज्या धारणा आहे, ज्या मान्यता आहे त्या फक्त तुम्ही निर्माण केलेल्या आहे. शरीर आम्हाला प्रकृतीकडून मिळालं, मन समाजाने दिलं आणि आमची जर एकमेव जर गोष्ट काय असेल तर ती आमची आत्मा आहे, जी आमची ऊर्जा आहे. तेवढं एकच गोष्ट आमची आहे. पण मनुष्य त्या गोष्टीला सोडून बाकी सगळ्या गोष्टींना जपण्याचा प्रयत्न करतो. जे प्रकृतीने दिलं, जे समाजाने दिलं, ते शरीर आणि मन या दोघांना मनुष्य आटोकाट प्रयत्न करतो जपण्याचा आणि यांनाच रंगवण्याचा प्रयत्न करतो. आणि यांना तुम्ही कितीही रंगवा यांचा रंग उडणारच आहे. तुम्ही मनाला कितीही त्याला मनोरंजन करा, आंजरा गोंजरा, तुम्ही त्याच्या मर्जीप्रमाणे वागा, ते दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. ते क्षणात उड्या मारतं तर क्षणामध्ये शांत बसून घेतं. संकट येतं तेव्हा तर मन कुठे गायब होतं त्याच माहिती त्याला. म्हणजे रंग बदलणारा जर कोण असेल तर ते मन आहे. हे शरीर सुद्धा रंग बदलतं. आत्ता तुमची एखादं गुपित बाहेर येऊ द्या, लगेच तुमचा चेहरा लगेच काळवंटतो. तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडू द्या, लगेच तुमचा चेहरा काळवंटतो, चेहरा उतरतो आणि काय होतं त्याला 2-3 दिवसामध्ये आजारी सुद्धा पडतो. हे शरीर, याचा जो कॅनव्हास आहे तो रिकामा करणं, कोरा करणं गरजेचं आहे. आमची समस्या अशी आहे की आम्ही एवढे बेहोश आहोत का कोणी येतं आमच्या कॅनव्हासवर रंग उडून जातं. हे तू काय करशील रे,
हां, हे तुझं काम आहे का? हां, तुझ्यासारखा खोटारडा माणूस नाही असं काहीतरी बोललं कोणीतरी की आम्ही लगेच आमच्या कॅनव्हासवरचे सगळे रंग बदलतात. सगळ्या रंगांचं रूपांतर काळ्या रंगामध्ये होतं. काळा रंग म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे. तो रंग नाहीच आहे मुळी. रंग उडून गेले की तो काळा रंग होतो. म्हणून मृत्यूचा रंग काळा आहे. माणसं मेली की काळा कपडा वापरतात. काळ्या रंगाच्या आमंत्रण पत्रिका वगैरे त्या विधींच्या असतात. आणि जीवनाचा रंग लाल आहे. उदास ज्यांची भावना आहे त्यांचा रंग सफेद आहे. हां, संत ऐसे जाणते देही उदास. ते दास नाही आहे, ते देहाचे दास नाही. मग देहापासून उदास आहे, बाजूला आहे. इथं देह आहे आणि इथं ते आहे, म्हणून ते उदास आहे. कुणी वंदा कुणी निंदा, प्रेम करणे हाच आमचा धंदा. सर्व प्रकारच्या माणसांवर सारख्याच प्रकारचं प्रेम करण्याची क्षमता संतांमध्ये असते. कारण ते मनापासून वेगळे असतात, अमन असतात. अमन ते मनापासून वेगळे असतात, शरीरापासून वेगळे असतात. त्याची जाणीव सतत त्यांना असते. म्हणून त्यांचा कॅनव्हास कायम कसा राहतो? रिकामा राहतो, कोरा राहतो. आणि कोऱ्या कॅनव्हासवरती रंग जेवढं उठून दिसतं, चित्र जेवढं स्पष्ट जाणवतं, तेवढं गिरबडलेल्या किंवा असं चिरखडलेला जो कॅनव्हास आहे त्याच्यावरती तुमचे रंग, तुमचं चित्र स्पष्ट उमटू शकत नाही. तुम्ही जरी चित्र काढलंही तरी त्या चित्राची जी स्पष्टता आहे ती त्याच्यावर जाणवणार नाही. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये जो गोंधळ आहे, तुम्ही जर आठवलं की अरे मी कसा असं जर तुम्ही म्हटले आणि तुम्ही जर डोळे बंद केले, तुम्ही जर आनंदी असाल तर तुम्हाला आनंदी आठवता, दुःखी असाल तर तुम्हाला दुःखी आठवता, एकदम वैतागलेले असाल तर वैतागलेले आठवतं. तसं दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आहे. समोरचा आम्हाला तसा दिसत नाही जसा तो आहे, आम्हाला तो तसा दिसतो ज्या रंगाच्या चष्मेने आम्ही बघतो. आम्ही स्वतः जर आनंदी असू तर आम्हाला इथं असलेला प्रत्येक जणामधला आनंदच दिसतो. आम्ही दुःखी असू तर आम्हाला प्रत्येकातलं दुःखच दिसतं. आम्ही वैतागलेले असू तर आम्हाला प्रत्येकामधला वैतागच दिसतो. नको वाटतं कोणीच, हे गप्प बस रे, बोलू नको रे. सगळ्यात आवडतं गाणं गायलं तरी म्हणतो नको, आज रे बेसुरा गाऊ राहिला तू. याची कानपूर लाईन उखडली आहे ते पत्र त्याला कळत नाही. पावसाने याचा अख्खा कानपूर लाईनचा रस्ता धुवून गेला. आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, जग जसं आहे तसंच आहे. जगातली रंग कधी बदललेले नाही. आमचा कॅनव्हास खराब झालेला आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी जोर लावून सांगितलं की तुमचा कॅनव्हास रिकामा ठेवा. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. जसा रंग येईल तसा मी स्वतःला रंगवेल. असं कधी शक्य होईल जेव्हा स्वतःचा कुठलाच रंग नसेल. आज आमचे स्वतःचे रंग आहेत. जातीचे रंग, धर्माचे रंग, मान्यतेचे रंग, धारणांचे रंग. आम्ही मनामध्ये प्रत्येकाची एक व्यक्तिमत्वाची एक व्यक्तिरेखा आखून ठेवलेली आहे. प्रत्येकाचं आमच्याकडे एक मूल्यमापन आहे, प्रत्येकाचं वर्णन आहे आमच्याकडे. असं पूर्वग्रह दूषित जे काही तुमचा कॅनव्हास आहे त्याच्यावरती तुम्हाला कोणाचंही चित्र स्पष्टपणे रेखाटता येणार नाही. ना परिस्थितीचं, ना व्यक्तीचं, ना तुमच्या कार्याचं. आणि म्हणून सद्गुरू पुढे जाऊन सांगता, तुम्हाला जर संगीताचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या आतमध्ये काय व्हावं लागेल? शांत व्हावं लागेल. प्रचंड गोंगाटामध्ये तुम्ही एखाद्या गीताचा, एखाद्या सुराचा आनंद घेऊ शकता का? नाही. मग तुम्हाला काय पाहिजे? साऊंड प्रूफ पाहिजे. तुम्हाला माहिती असेल जेव्हा रेकॉर्डिंग करतात, व्हॉइस रेकॉर्डिंग, डबिंग करतात किंवा सॉन्ग रेकॉर्डिंग करतात, त्या काळामध्ये ती जी खोली असते ती साऊंड प्रूफ असते. कशी असते? त्याला स्टुडिओ असं म्हणतात, रेकॉर्डिंग स्टुडिओ. रेकॉर्डिंग स्टुडिओ अशा ठिकाणी असतो ज्याला बाहेरून कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेशन्स किंवा कुठल्याही प्रकारची तरंग, आवाज बाहेरचा आतमध्ये येत नाही. एंडेवर गाडी आहे आमची, ती साऊंड प्रूफ आहे. नॉईस कॅन्सलेशनची सुविधा अनेक कॅमेरामध्ये आता हल्लीच्या मोबाईलमध्ये आलेली आहे. म्हणजे आजूबाजूचा गोंगाट कॅन्सल करता येतो, ही सिस्टम त्याच्यामध्ये आहे. तसं त्या गाडीमध्ये आहे. मग त्या गाडीमध्ये जर म्युझिक जर लावलं तर त्या म्युझिक सिस्टमच्या, एवढा महागड्या म्युझिक सिस्टमचा जो आवाज आहे
तो तुमच्या आत्म्यापर्यंत तुम्हाला थरथरतो, कंपन निर्माण करतो. आणि संगीताची मुळात प्रेरणाच ती आहे. मी हल्ली कुठेतरी एक महाराज पाहिले, ते फक्त नाद ब्रह्माच्या मदतीने त्या माणसाचे आजार आणि ऑरा क्लिअर करतात. आपला जो ऑरा आहे एनर्जीचा, तो ऑरा, ती आभा, ते म्युझिक्समध्ये जे नाद तयार करतात भांड्यांच्या मदतीने, त्या पितळेच्या काशाच्या भांड्याच्या व्हायब्रेशन्सपासून त्याचे ऑरा क्लिअर करतात आणि आजार बरे करतात. हां, आपल्याला सुद्धा कधी कधी जर फार बोर झाला ना, तर आपण म्हणतो नाही थांबा, चांगलं एक म्युझिक ऐकूया. आणि ते चांगलं म्युझिक ऐकलं की आपल्याला कसं वाटतं, बरं वाटतं. म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये बिघडलेली जी ऊर्जा कंपन आहे ती पुन्हा काय होतात, सुस्थितीमध्ये येतात. पण त्याच्यासाठी तुम्ही काय पाहिजे, शांत पाहिजे. मग ते काय म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर संगीताचा आनंद घ्यायचा आहे, एकदम त्याला जाणायचे, जवळून जाणायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, आधी स्वतःला शांत व्हावं लागेल. पण आज आम्ही शांत आहे का? शेजारच्याने हाक मारली तर आम्हाला ऐकू येत नाही. हां, काय म्हणला, हां, तुमच्या पलीकडे बसला त्याला ऐकू आलं, तुम्हाला का नाही ऐकू आलं? हां, काही सेकंदासाठी तुम्ही बहिरे का होता? कारण तुमच्या आतमध्ये प्रचंड गोंगाट आहे. आम्ही जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा हाताची अंगठी कानामध्ये घालतो आणि डोळ्यावर बोट ठेवतो अशा प्रकारे. हा जो आम्ही भ्रामरी करतो ना, एखाद्या भोंग्यासारखा आवाज आमच्या नाकातून काढतो, तेव्हा आजूबाजूचे जे काही तुमचा गोंगाट आहे, तो गोंगाट आम्ही काय करत असतो, नष्ट करत असतो, शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. बाहेरच्या गोंगाटापेक्षा सगळ्यात भयंकर कुठला गोंगाट आहे, आतला गोंगाट आहे. आणि आज मनुष्य बाहेरच्या गोंगाटापेक्षा, बाहेरच्या ध्वनी प्रदूषणाने तो जास्त ग्रसित नाही आहे, तो आतल्या विचाराच्या प्रदूषणाने जास्त ग्रसित आहे. मनुष्य जास्त परेशान आणि जास्त रोगट कशामुळे झाला आहे, आतल्या अशांतीमुळे. शरीर शांत नाही आहे, स्वतःमध्ये स्थित नाही आहे शरीर, मन सुद्धा शांत नाही आहे. आणि मग हे अशांत शरीर, अशांत मन सतत तुम्हाला विचलित करीत राहतं आणि तुमचे स्वतःचेच व्हायब्रेशन्स निर्माण करतं, स्वतःची तरंग आणि लय निर्माण करतं, विकृत आणि विचित्र. मग त्याच्यामुळे जे सुंदरसं संगीत आहे ते तुम्ही जाणू शकत नाही, जे या ब्रह्मांडामध्ये विखुरलेलं आहे. असं म्हणतात, झाडं बोलता. झाडं काय, या चराचरामधली प्रत्येक गोष्ट बोलते. ऐकण्याचे कान तुमच्याकडे असले पाहिजे. हत्तीला 2 किलोमीटरवरचा जमिनीवरचा कंपन कळतात, देवमाशाला 2000 किलोमीटरपर्यंतची कंपन कळतात. कारण तो आतमध्ये काय आहे, तेवढा शांत आहे. नुसते सुपा एवढे कान नाही हत्तीचे, त्याची तेवढी क्षमता आहे. सापासारखा प्राणी किंवा वटवागळासारखा प्राणी फक्त ध्वनी लहरींच्या माध्यमातून प्रवास करतो, अख्खं आयुष्य त्या पद्धतीने जगतो. वटवागळं कधी तुम्ही दिवसा उडताना पाहिले का? नाही, रात्रीचेच. का? कारण त्याचं तसं बनवलंय परमेश्वराने त्यांना. ते आंधळे असतात का? बिलकुल नाही, पण रात्रीचं त्यांना नाही दिसत. ते आवाज, एक असा आवाज निर्माण करतात जो आम्हाला ऐकू येत नाही, आम्ही नाही ऐकू शकत. तो 20 डेसिबलच्या खाली आवाज असतो. 20 डेसिबलचा खालचा आवाज आमच्या कानांना ऐकू येत नाही. मग तो जो आवाज आहे त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज ते काढतात आणि त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज तो समोरच्या वस्तूंवर धडकतो आणि परत पाठीमागे येतो आणि तो प्रतिध्वनी त्यांना समजतो आणि त्या गतीने ते पुढे प्रवास करतात. बघा, कधी कधी तारांना लटकलेले वटवागळ तुम्ही पाहिले असतील. त्याचं कारण असं आहे की तारांमधून तो ध्वनी काय होतो, आरपार निघून जातो, त्यांना ते कंपन लक्षात येत नाही, म्हणून ते तारांना अडकतात कधी कधी. मग हे जे प्राण्यांना ही शक्ती कोण आहे, त्यांच्या आतमध्ये तेवढे ते काय आहे, शांत आहे. म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरोखर जर हवं तसं जीवन रंगवायचं असेल, तुमचे भाव जे आहे, आमच्या जीवनामध्ये रंग कसले हो, भावांचे रंग आहे. म्हणजे कोणाकडं प्रेमाचा भाव असेल, कोणाकडं द्वेषाचा भाव असेल,
कोणाकडे चैतन्य असेल, उत्साही असेल. काही जण कायमच आळसलेले असतात, त्यांच्या जीवनामध्ये काही उमंगच नाही है की ना. कोई उमंग है ना कोई. मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. तो तुम्हारी कटी पतंग अमरधाम की ओर लेके जाओ ना, वहां लकड़ियां इंतजार कर रही है. जो जिंदा लोग है उनको क्यों परेशान. जेवढ्या कटी पतंग आहे त्या सगळ्या कटी पतंग जाऊन द्यायला पाहिजे. म्हणजे जीवनाच्या उत्सवाशी, जीवनाच्या उत्साहाशी, जीवनाच्या उमंगाशी नातं तोडल्यानंतर तुम्ही जगताच कसे, हाच मोठा पहिला प्रश्न आहे. तुमच्या जीवनातले रंग उडालेले, तुमच्या जीवनातलं संगीत संपलेलं आहे. बंद पडलेला टेप रेकॉर्डर कोणी घरात ठेवतं का? ठेवतं का? त्याला आम्ही काय म्हणतो, कबाड झालं याचं. हे कचरा हटाव. प्रकृती सुद्धा म्हणते, ज्याच्या जीवनामध्ये उत्साह नाही, आनंद नाही आहे, रंग नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये संगीत नाही आहे, अशा माणसांनी न जगलेलं बरं असं प्रकृती म्हणते. आणि म्हणून त्याला रोग येतात. बघा, ज्या माणसांना म्युझिकची आवड नाही आहे, ज्या माणसांना सौंदर्याची आवड नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये उत्साह नाही आहे, ज्याच्या जीवनामध्ये उमंग नाही आहे, सक्रियता नाही आहे, अशी माणसं लवकर रोगट होतात आणि मरतात लवकर. त्यांना रोग येण्याचं कारण त्यांचा कॅनव्हास पूर्ण खराब झालेला आहे, बरबटलेला आहे आणि त्यांच्या आतमध्ये सगळी भणभण आहे. जसं एखाद्या जखमेवरती माशांची भणभण असते, तसे त्याच्या जीवन असे जखम बनलेले असते, भळभळती जखम, आणि त्याच्यावरती प्रचंड घाणीचं साम्राज्य असतं. आणि म्हणून त्याचं जीवन एवढं विकृत आणि घाणेरडं झालेलं असतं. आणि हे दुसरं कोणी करत नाही, हे आपणच करतो. मला सांगा, तुमच्या तोंडाचा वास येऊ नये म्हणून आपण काय करतो, ब्रश करतो. नाही केला ब्रश तर काय होईल, काही नाही, शेजारी कोणी बसणार नाही, तुम्हाला तर बसावंच लागेल, तुम्ही पर्याय नाही. किती जरी वास आला, तुमचा स्वतःला किती जरी वास आला, तुम्ही स्वतःपासून लांब तर नाही जाऊ शकत. हां, का तुम्ही कधी असं ऐकलं की पायांचा सॉक्समुळे फार वास यायला म्हणून एखाद्याने पाय तोडून टाकला? असं नाही ऐकलं कधी, मी तर नाही ऐकलं. हां मित्रांनो, आमचं जीवन स्वच्छ आणि सुंदर करायचं हे आमच्या हातात आहे. आमचा कॅनव्हास वेळच्या वेळी आम्ही साफ केला पाहिजे. हां, तो खराब होऊ शकतो, तो साफ कर. जीवनाच्या बाबतीमध्ये एवढी सुंदरता आहे, तुम्ही काही सेकंदामध्ये तुमचा कॅनव्हास साफ करू शकता. तुम्ही कागदाचा कॅनव्हास नाही साफ करू शकत, कापडाचं नाही साफ करू शकत, पहिल्यासारखं होऊच शकत नाही. परंतु मनुष्याच्या बाबतीमध्ये ही सुंदरता आहे की तो त्याचा कॅनव्हास एका सेकंदामध्ये साफ करू शकतो. का? कारण त्याचा जो कॅनव्हास आहे तो आत्म्याचा आहे. त्याला भ्रम होतो की शरीर हे त्याचं कॅनव्हास आहे किंवा त्याचं मन हे त्याचं कॅनव्हास आहे. नाही, ते त्याच्यावरचे पडदे आहे, फक्त पातळ पडदे. त्याच्यावरती उडालेले रंग तसेही काही कामाचे नाही. तुम्ही किती जरी मेकअप केला तर तो मेकअप टिकतो का? आणि किती जरी उष्ण अवसान आणलं आनंदी राहायचं तर ते टिकतं का? नाही. ते नकली आहे, ते नकलीच आहे. बरोबर आहे, असली ती असली. मग असली जो कॅनव्हास आहे तो तुमच्या आत्म्याचा आहे. त्याच्यावरती जर डाग पडले तर ते कर्माचे पडतात. आणि तुम्ही जर निष्काम कर्म करायला लागले आणि तुमचं जर सगळं जीवन जर सेवेमध्ये जर गुंतून जायला लागलं तर तुमच्या कॅनव्हासवरती सुंदर रंग उमटतात. जीवनाचा कॅनव्हास असो किंवा जीवनाचे जे भाव आहे त्या भावरूपी रंगांनी आपण तो कॅनव्हास काय करतो, सजवतो, त्याच्यावरती चित्र काढतो. बघा, चांगलं चित्र असेल तर लोक येऊन काय करतात, उभे राहतात पाहता. आणि काहीतरी चित्र विचित्र काहीतरी विकृत असेल तर लोक काय घाण करून ठेवली. लहान मुलं ज्यावेळेस चिरखुड्या ओढतो ना त्यावेळेस घरातले माणसं ओरडतात. आणि तेच जेव्हा एखादा कलाकार ओढतो तेव्हा अरे काय कलाकारी आहे. दोन्ही पण चिरखुड्याच आहे. तुम्ही पाहिलंच ना, पेन्सिलने लोक चित्र काढतात, बायोपिक काढता का नाही, असं सिंपल आहे. तुमचं कॅनव्हास तुम्ही कशा प्रकारे रंगवता हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते रंगवणं तुमच्या भावांच्या हातात आहे. भाव म्हणजे आमच्या आतून विचारांच्या नंतर जे उठतात ते भाव.
तुम्ही कोणतीही क्रिया लोकांना दाखवण्यासाठी करता आणि कोणती क्रिया तुम्ही आनंदाने करता. जी आनंदाने करता ते आनंदाचे भाव उमटवते आणि जी जबाबदारीने मजबुरीने करता त्यांनी सगळे विकृत भाव उत्पन्न होतात. असे काट्यासारखे असतात, ते तुम्हालाही टोचतात, समोरच्याला पण टोचतात. बाभळीच्या अंगावर जो काटा तयार होतो तो काटा त्या बाभळीला पण टोचू शकतो. अलग लक्षामध्ये, एका फांदीचा काटा दुसऱ्या फांदीमध्ये टोचतो. डाळिंब शेतकरी डाळिंबाला आलेले काटे कापून टाकतात, कारण ते फांद्यांना आणि फळांना काय करतात, छिद्र पाडतात, त्याला जखमी करतात. अलग लक्षामध्ये. तसे मनुष्याच्या मनामधून उठलेले जे काही विकृत आणि नकारात्मक भाव आहे ते भाव अशा प्रकारचे रंग उमटवतात आणि त्यांनी सगळा कॅनव्हास खराब होतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचा कॅनव्हास नेहमी स्वच्छ राहील, त्याच्यावरती सुंदर सुंदर रंगांची उधळण होईल आणि आमचं मन नेहमी शांत राहील की प्रकृतीचा जो संगीत आहे ते संगीत आम्हाला ऐकायला मिळेल. कधीकधी आमच्या आजूबाजूला जी माणसं आहे त्यांचा आवाज आम्हाला अतिशय गोड वाटतो आणि त्याच माणसांचा आवाज कधी कधी नकोसा वाटतो. त्याचं मूलभूत कारण आहे आमच्या आतमध्ये शांतता नसते. समजा खाली जर गादी असेल एकदम मऊ आणि त्याच्यावर तुम्ही जोरात बॉल आपटला तर काय होईल, उडणार नाही. पण खाली एकदम कडक जमीन आहे आणि त्याच्यावर तुम्ही चेंडू आपटला तर काय होणार, तो उसळी घेणार. तसंच आहे आमच्या जीवनामध्ये. तुमचं जीवन शांत असलं ना तर जे संगीत जसं आहे तसं तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही एखादा लोखंडाचा चेंडू टाकला कडक जमिनीवरती, तो उडेल नाही, रबराचाच उडेल. का, जसं स्वभाव असेल तशा प्रकारचा भाव उमटेल, जसं संगीत असेल तशा प्रकारच्या लहरी तयार होतील. आणि म्हणून आपल्याला जीवन खरोखर रंगीबेरंगी करायचं आहे, सुंदर करायचं आहे, तर पहिलं स्वतःला काय केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे पूर्ण. आणि तुम्हाला जर या जीवनाच्या संगीताचा आनंद घ्यायचा आहे तर फक्त स्वतःला शांत केलं पाहिजे, स्वतःचे विचार थांबले पाहिजे, तर या जीवनाचं संगीत तुमच्यामध्ये उतरेल. बघा, कला आहे तुमच्यामध्ये, संगीत आहे. ते कुठली कला असते, कौशल्य असतं, ज्ञान आहे, हे तुमच्यात उतरतं आणि याचा जो बेस आहे तो संगीत आहे. लक्षात ठेवा, सर्वात जास्त जेव्हा आनंद होतो त्यावेळेस माणूस नाचायला लागतो. लक्षात ठेवा, तो नाचतो याचा अर्थ काय, त्याच्या आतमध्ये काय संगीत निर्माण होत असतं. तो त्याच्या नाचाद्वारे काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रकृतीला काय करतो, प्रतिसाद देतो. पाण्याच्या जशा लाटा असतात तसं जर तुम्ही पोहायला शिकले तर पोहणं काय होतं, एक खेळ होऊन जातो. तसं जीवनाच्या प्रकृतीच्या ज्या काही लहरी, त्या लहरींवर तुम्ही स्वार व्हायला जर शिकले ना तर तुमच्यासाठी ती एक अमेझिंग राईड होऊन जाते. जीवन एक अतिशय सुंदर प्रवास होऊन जातो. पण ज्यांना त्या संगीताची लहरी कळत नाही ना त्यांचं जीवन बेसुरं होऊन जातं. त्यांचे सगळे स्वर बिघडलेले असतात. तुमच्या तोंडातून निघणारा जो ध्वनी आहे तो किती मंजूळ आहे, किती गोड आहे, त्यावर करतं की तुमच्या आतमध्ये किती शांती आहे. तुमच्या तोंडामधून जो आवाज येतो त्या आवाजाचा स्तर आणि त्याच्या पाठीमागून येणारे शब्द, या दोनही गोष्टी दाखवता की तुमचं जीवन किती सुंदर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं, जोपर्यंत माणसं गप्प आहे तोपर्यंत हुशार दिसतात. एकदा तोंड उघडलं लगेच शेअर मार्केट खाली येतं. शेअर नको करू, बंद होतं ते चांगलं होतं रे मार्केट. हा, म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, आमचं नशीब चांगलं आहे की आमच्या आजूबाजूला जाणकार नाही आहेत, आमच्या आजूबाजूला ज्ञानी नाही आहे, आमच्या आजूबाजूला संत मंडळी नाही आहे. म्हणून आमचा मूर्खपणा झाकलेला आहे. आम्ही सर्व मूर्खांमध्येच आहोत. आम्ही सर्वजण बेशुद्ध आहोत. आमच्यापैकी कोणी जागृत नाही आहे. म्हणून आम्ही एकमेकाचं सांत्वना करतो आणि एकमेकाचं कौतुक करतो. जसं वासरामध्ये लंगडी गाय शहाणी, तसं आमचा प्रकार आहे. इथं वासरच लंगडे, गाईचा प्रश्न फार लांब आहे. हां,
त्यांची गाय होते की नाही हेच माहिती नाही. हां, म्हणून आमचं संगीत किती बेसुरा आहे, आमची वाणी वैखरी परा आणि पश्यंती. आता आमच्या तोंडातून आवाज तर निघतोच सगळ्यांच्या, आणि आम्ही झोपतो, पण आमची झोप काय? झोपेचे पण प्रकार आहे, तसे वाणीचे पण प्रकार आहे. साखर झोप ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये कुठले स्वप्न नसतात, विचार नसतात, तिला शांत झोप म्हणतात. ती खरी झोप. बाकी सगळी जी काही चलबिचल ह्या कुशीवरून त्या कुशीवरून, काही पलंगाच्या खाली, ही झोप नाही, ही वळवळ आहे. फक्त शांतपणे वळवळ चालू आहे. हां, काही जण तर झोपेत लाता पण मारतात असं ऐकलं मी. जागेपणी मारू शकत नाही, झोपेत मारून घेतात. हे सगळं जे आतमध्ये अशांतता आहे, त्या अशांततेमुळे आम्हाला आमच्या जीवनाचा ध्वनीच कळत नाही. आणि म्हणून आमच्या आजूबाजूला आमच्यासारखेच लोक आहेत, आम्ही झाकलेलो आहोत. तुम्हाला तुमच्या वाणीमधला बेसुरापणा जर ओळखायचा असेल ना, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीबरोबर बोला. ज्यांनी जीवनामध्ये फार महान काहीतरी केलेलं आहे, त्याच्या सहवासामध्ये संवाद करा. बघा तुमच्यासोबत किंवा तुम्ही त्यांच्यासोबत किती वेळ संवादामध्ये टिकू शकता. त्यांचं एक एक वाक्य तुमच्या काळजावर आघात करेल. तुम्हाला असं होईल मी केव्हा इथून पळून जाईल. लोकांना भोजन जास्त आवडतं. भोजन आणि भजन जर असलं, लोक म्हणतात भोजन किती वाजता आहे. कोणीच विचारत नाही भजन किती वाजता आहे. बेसुर संगीत निर्माण करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, परंतु शास्त्रीय संगीत ऐकायचं म्हटलं का आम्हाला झोप येते. का? कारण आमचा शास्त्रीय संगीताचा दूरपर्यंत काही संबंध नाही. कारण आमचा आतमध्ये सगळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे गोंधळाला वाळायला मोठा गोंधळ आवडतो. संगीताच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला जर शांत करायचं असेल ना, पंडित भीमसेन जोशी त्यांची भजनं ऐका, अनुप जलोटा यांची भजनं ऐका. आता एक नवीन मुलगी आहे मैथिली, तिची भावगीतं ऐका. आम्हाला संगीत काय तेच कळत नाही. आमच्या सर्वांचं एकत्र जे विधान आहे त्याला संविधान असं म्हणतात. आमचं स्वतःच संविधान नाही चालू अजून व्यवस्थित. सगळ्यांच्या विधानामध्ये आमचं विधान बिघडलेलं आहे. आम्ही सर्वांच्या विधानामध्ये केव्हा सहभागी होणार. आमच्या जीवनामध्ये हे रंग बेसुरे का बरे? कारण आम्ही ढोंगी जीवन जगतो. आम्ही जीवन कसं जगतो? ढोंगी. आम्ही वर वेगळे रंग दाखवतो, असली रंग वेगळे असतात, ते दाखवत नाही कोणाला. आमच्या आतमध्ये जे संगीत आहे ते आम्हाला प्रत्येकाला कळतं बाहेर. सर म्हणजे आमच्या जीवनाचं चित्र जर पाहायचं ठरलं, चेहऱ्यावर आमचं चित्र पूर्णपणे उमटलेलं असतं. मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की शेतकऱ्याची शेती त्याच्या चेहऱ्यावर छापलेली असते. एखादा बिझनेसमॅन असेल, त्याचा बिझनेस त्याच्या चेहऱ्यावर छापलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही पाहिले असेल वकील, महसूल खात्याचे अधिकारी, डॉक्टर लोक यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात. म्हणून हे जे मी तुम्हाला बोललो की कॅनव्हास जे आहे किंवा जे चित्र आहे, हे चित्र आमच्या चेहऱ्यावर, सामान्य माणसाचं संपूर्ण अंतरंग त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. लबाडांचं उमटत नाही. त्यांनी तयार केलेला असतो मुखवटा. तो मुखवटा घेऊन म्हणतात काही लोक. फार भारी हसतात लोक. भारी असे हसणारे लोक लक्षात ठेवा. हां, त्यांची ओठ कधीच उघडत नाही. असं मोकळेपणाने कधी कोणी हसणार नाही. त्यांचं कधीच हसणार नाही. हसले तर असं हसणार. आम्हाला लहानपणी धडा होता, आणि बुद्ध हसला, की काही लोक स्वतःला असं शांत बसून बुद्ध हसल्याचा आवाहन आणतात. बुद्ध हसणं काय हे त्यांच्या जन्मीत त्यांना उमगू शकत नाही. आणि म्हणून आम्ही जे असतो तसं राहिलं पाहिजे, म्हणजे आमचा कॅनव्हास साफ राहील. बरोबर आहे. बळच दुसऱ्याचे रंग घ्यायचे आणि ओढायचे, याला काही मजा नाही. आणि मन शांत ठेवा, आनंदी राहा, आतमध्ये आनंदी भाव राहू द्या, तर तुम्हाला ह्या जीवनाचं संगीत उमगेल. तुमचा आवाज मधुर होईल. तुमचा आवाज मधुर नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मग श्रेष्ठ व्यक्ती तर काय तुमच्या घरी यायला तयार नाही आणि त्यांच्या घरी पण तुम्हाला येऊ देणार नाही. परंतु आज टेक्नॉलॉजी आहे, यूट्यूबवर गेलात, काय सर्च करायचं आणि काय पाहायचं हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुमच्या हातांना, तुमच्या मेंदूला, डोळ्यांना आदेश द्या की मला हेच बघायचं आहे. आणि मग संतांची संगती मनोमार्ग गती. मग संतांच्या संगतीमध्ये जा, ज्यांची ध्वनी आवाज सुंदर आहे. बघा ते काय बोलतं हे ना काय ऐकू. बघा मी काय सांगतो,
ते काय बोलता हे ऐकू नका. ते ऐकतानाच त्याचा आवाज कसा वाटतो ते ऐका. ज्यावेळेस तुम्हाला आवाजाचा ध्वनी ऐकायला मिळेल ना, त्यावेळेस तुम्ही त्यांचं काहीही ऐका, सुंदरच वाटेल. हां, परमेश्वर उतरत असतो, प्रकृती उतरत असते त्याच्यामध्ये. एवढं सोपं आहे का? AR रहमान काय आहे त्या माणसाकडे? शंकर महादेवन काय आहे त्या माणसाकडे? ही जी नावं मी तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये म्हटलं तर अजय अतुल. काय त्यांच्या संगीतामध्ये असं काय आहे जादू की तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जाता? अगदी अप्सराचं गाणं जरी असेल तरी तेही असं भजन आहे की काय असं वाटायला लागतं कधी कधी. एवढं त्याचं जे संगीत आहे सुंदर आहे. लक्षात घ्या, त्यांच्यामुळे त्या गाण्याला किंमत आहे, गाण्यामुळे त्यांना किंमत नाही. मग त्यांच्यामधून संगीत उतरतं, कारण त्यांनी स्वतःला काय केलं आहे? पूर्ण शांत केलं आहे. मग तुमच्यामध्ये पण ते उतरू शकतं. मग तुम्ही स्वतःला काय केलं पाहिजे? शांत. पण आम्ही भरपूर कचरा साठवून ठेवलेला आहे. जीवनाचा खराखुरा आनंद घ्या, स्वतःला स्वच्छ करा आणि शांत करा. जीवनचे सर्व रंग, सर्व तरंग तुमच्यामध्ये उतरतील आणि तुम्हाला सुंदर आणि उल्लसित करतील.